अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना किंवा महाराजांचा जर फोटो मूर्ती आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे। बघा, बऱ्याच कमेंट्स असतात की ताई मी खूप मनापासून सेवा करते, मी श्रद्धेने सगळं काही करते, मी 1 महिना झाला हे व्रत केलंय, मी वर्षभर झालं हे सगळं काही करत आहे, मात्र तरीही मला प्रचिती येत नाहीये। बघा, महाराजांची सेवा करणं खरं तर खूप सोपं आहे, पण जे नियम आहेत ना ते पाळणं खूप कठीण आहे। आणि हे जर नियम तुम्ही या सेवेत पाळले नाहीत किंवा महाराजांचा फोटो मूर्ती तुमच्या घरात असताना जर तुम्ही या गोष्टी काही आहेत या गोष्टींचं पालन तुम्ही जर केलं नाही, या नियमांचं पालन केलं नाही, तर लक्षात ठेवा तुम्ही कितीही सेवा केली तरी त्याचा पूर्ण लाभ तुम्हाला होणार नाही। तुम्ही कितीही व्रत वैकल्य पूजा पाठ उपासना केली तरी त्याचं संपूर्ण जे फळ आहे ते तुम्हाला प्राप्त होणार नाही। आता ज्यांच्याही घरामध्ये महाराजांचा फोटो मूर्ती आहे, जेही स्वामी सेवेमध्ये आहेत, अशा प्रत्येक व्यक्तींनी आपला आजचा हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं कुठे चुकत होतं किंवा आपल्याकडनं कुठल्या चुका होत होत्या, आपल्याकडनं कुठले नियम पाळणं राहत होतं ज्यामुळे आपल्याला सेवेचा पूर्ण लाभ होत नव्हता किंवा महाराजांची जी कृपा आहे ती आपल्यावरती प्राप्त होत नव्हती किंवा इच्छित मनोकामना आपली या गोष्टीमुळे पूर्ण होत नव्हती। कुठल्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत, कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला म्हणजे कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, हे सगळं काही अत्यंत महत्त्वाचं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अजूनही जे लोक स्वामी भक्ती करतायत, स्वामींना मानतात, सगळं करतात, पण अजूनही त्यांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान नसेल तर लक्षात घ्या, तुम्ही सेवा करत आहात, ठीक आहे, तुम्ही मनापासून करत आहात, पण महाराजांचं जर अधिष्ठानच नसेल तर त्या सेवेचा तुम्हाला इतकाही लाभ होणार नाही। कारण काय असतं माहितीये का, जसं आपल्या घरामध्ये एखादा कर्ता पुरुष महत्वाचा असतो, सगळ्या घराची जबाबदारी घेणारा एखादा सर्वात मोठा आणि कर्ता पुरुष महत्वाचा असतो, तसंच आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान हे विशेष महत्वाचं असतं। त्यांच्या अधिष्ठानाशिवाय आपलं स्वामी भक्तांचं जे घर आहे ते रिकामं असतं। म्हणून सगळ्यांना सांगेन की अजूनही ज्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो नाहीये त्यांनी आवर्जून घेऊन या, गुरुवारच्या दिवशी स्वामींची मूर्ती आणा, प्राणप्रतिष्ठापना करा आणि आपल्या घरामध्ये त्यांची स्थापना करा। असंख्य पटीने लाभ होईल, असंख्य पटीने तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडायला सुरुवात होईल। ठीक आहे, ही पहिली गोष्ट। आता महाराजांचा फोटो जर तुमच्या घरामध्ये असेल तर नॉनव्हेज खायचं की नाही खायचं? बघा, मी तुम्हाला सांगते, नेहमीच प्रत्येक व्हिडिओत सांगते की नॉनव्हेज अशी गोष्ट आहे जी सेवेमध्ये नाहीच चालत, सेवेमध्ये नाहीच चालत। मात्र खूप लोक असे असतात की जे मांसाहार करतात आणि स्वामी सेवाही करतात, मग महाराज त्यांना फळ देतात का? बघा, सेवा घडवून घेणारे महाराज आहेत, सेवेत आणणारेही महाराज आहेत, मग आपलं जे काही नॉनव्हेज असेल, मांसाहार आहेत ते सोडवणारेही महाराजच आहेत। फक्त एवढंच की जर तुम्ही नॉनव्हेज ग्रहण केलं, आता समजा मी नॉनव्हेज खाल्लेलं आहे, तर त्यानंतर त्या क्षणापासून स्वामींना स्पर्श करायचा नाही किंवा महाराजांच्या समोरही तुम्हाला जायचं नाही। सकाळची आपण जी नित्यसेवा करतो तर नित्यसेवा करून घ्यायची आणि त्यानंतर जर मांसाहार करणार असाल तर त्यानंतर ते करायचं, पण मांसाहार केल्यानंतर कुठलीही सेवा करायची नाही। कुठलीही सेवा मांसाहार केल्याने तुम्हाला लाभ देत नाही। आणि संकल्पयुक्त जी सेवा असते तर त्या संकल्पयुक्त सेवेमध्ये, आता 3 महिन्याचं व्रत असेल, 2 महिन्याचं असेल, 1 महिन्याचं पारायण असेल, तर त्या सेवेत तर मांसाहार चालतच नाही। बाकी जर तुम्हाला खायचंच आहे त्यावेळेला सुटतच नाही, आमच्यानी होतच नाही, जेव्हा वार असतात तेव्हा आम्ही खातोच, ठीक आहे, मी खाच किंवा नकाच खाऊ असं तुम्हाला म्हणणार नाही। फक्त एवढंच सांगेल की सगळ्यात अगोदर सेवा करून घ्या, नित्य सेवा करा, जे काही असेल ते करा आणि त्यानंतर मग तुम्ही मांसाहार करा, पण मांसाहार करून स्वामींसमोर कधीही जाऊ नका। ठीक आहे, यानंतरची दुसरी गोष्ट बघा, महाराजांना आपण प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करत असतो। मग पिवळी फुलं असतील, अष्टगंध आपण त्यांना लावतो, हिना अत्तर लावतो, महाराजांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या आपण सगळ्यांना अर्पण करत असतो। पण महाराजांना ज्या गोष्टी प्रिय नाहीत त्या गोष्टी आपण त्यांच्या समोरही नेत नाहीत किंवा त्यांच्या समोर आपण अशा कुठल्याही गोष्टी ज्या त्यांना अर्पण करत नाही। म्हणजे काय तर काळा रंग जो आहे तो महाराजांना
प्रिय नाहीये किंवा काळा रंग जो आहे तो वर्ज्य, आपल्या स्वामी सेवेत वर्ज्य मानलेला आहे. त्यामुळे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून कधीही नित्य सेवा असेल, उपासना असेल, कुठलीच सेवा करायची नाही. ती सेवा आपल्याला लाभ देत नाही. त्याचबरोबर देवघरामध्ये जर महाराजांची मूर्ती ठेवली असेल आणि त्याच्या शेजारी एखाद्या काळ्या रंगाची कुठली वस्तू ठेवली असेल तर त्याच्यानेही आपल्याला दोष लागतो. त्यामुळे देवघरातही आपल्याला काळ्या रंगाची कुठलीही वस्तू जी आहे ती ठेवायची नाही, अजिबात नाही. आता काही महिलांच्या अशाही कमेंट्स असेल की ताई आम्हाला काळा रंग खूप आवडतो आणि आम्हाला काळ्या रंगाच्या साड्या आवडतात, मग आम्ही घालायच्याच नाही का, आमच्याकडे खूप साड्या. आता त्या साड्यांचं काय करायचं? मी तुम्हाला सांगेल की फक्त स्वामी सेवा करत असताना त्या साड्या किंवा तो रंग परिधान करू नका. इतर वेळेस जर तुम्हाला कुठल्या फंक्शनला जायचं असेल, कार्यक्रम असेल, तर अशा वेळेस तुम्ही तो रंग परिधान केला तरीही चालेल. फक्त आपल्या महाराजांच्या समोर तो रंग परिधान करून जाऊ नका. यानंतर बघा, स्वामी सेवा करताय, मनापासून सेवा करताय, श्रद्धेने करताय, पण घरामध्ये प्रत्येक गोष्टीवरून भांडण करताय, घरामध्ये प्रत्येक गोष्टीवरून वाद घालताय, घरामध्ये सतत रागराग करताय, तर ती सेवा तुम्हाला कधी फळ देणार का? तर नाही. जेव्हा स्वामी सेवा करतो ना, महाराजांच्या सेवेला सुरुवात करतो, तेव्हा अंश रूपाने महाराज आपल्या घरामध्ये वास्तव्य करतात, महाराज आपल्या घरामध्ये भ्रमंती करतात आणि तुम्ही सेवांनी त्यांना प्रसन्न करताय. पण बाकीच्या गोष्टींनी जर तुम्ही त्यांना दुखवत असाल किंवा बाकीच्या गोष्टी तुम्ही सेवा करून झालं भांडत असाल, वाद घालत असाल, घरामध्ये सतत रागराग करत असाल, तर या गोष्टी महाराजांना प्रिय नाहीत, ज्या गोष्टीने महाराज तुमच्यावरती नाराज होतील आणि तुमच्या घराच्या बाहेर निघून जातील. बघा, मग फक्त मूर्ती किंवा फोटो असेल महाराजांचा ज्याला म्हणतो अंश, किंवा महाराजांचा ज्याला म्हणतो की महाराज आपल्या घरात वास करतात, तर ते वास महाराज आपल्या घरामध्ये करणार नाही. त्यासाठी घरातील वातावरण नेहमी प्रसन्न ठेवा. तुम्ही पूजापाठ करा, घरामध्ये कितीही कोणी कलह करायचा प्रयत्न केला, तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. आता असं नाही मी सांगत की तुम्ही सगळंच ऐकून घ्या, सगळंच हे करा, पण ते कधीतरी होतं ठीक आहे, पण दररोज ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही टाळा. दररोज ह्या गोष्टी घरामध्ये टाळा. घरामध्ये जितकी सकारात्मकता ठेवाल ना, तुमच्या घरामध्ये तितकी भरभराट होईल. अनुभव घेऊन बघा. 1 महिना घरातील वातावरण प्रसन्न ठेवा, घरामध्ये कलह काही करू नका, शांत वातावरण ठेवा, घरामध्ये फक्त पूजा पाठ देवधर्म करा, असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल. यानंतर बऱ्याच जणांचे असेही मेसेज असतात, बऱ्याच जणांचे अशाही कमेंट्स असतात की ताई आम्ही स्वामी सेवेत आहोत, मग आम्हाला परअन्न जे आहे ते परअन्न आम्ही ग्रहण करायचं का? बघा, जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तर संकल्पयुक्त सेवेमध्ये शक्यतो परअन्न जे आहे हे वर्ज्य असतं. म्हणजे संकल्पयुक्त सेवांमध्ये फक्त घरातल्याच अन्न जे आहे ते ग्रहण करायचं असं म्हटलं जातं की जर तुम्ही संकल्पयुक्त सेवेत दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाल्ले तर मग तुमची जी काही फळ असेल किंवा तुमची जी काही सेवा असेल त्याचा जो लाभ आहे तो त्या व्यक्तीला लाभतो. आता समजा मी नोकरी करते आणि नोकरीनिमित्त मी बाहेर पडलेली आहे, बाहेर गावी गेलेली आहे, जर ती सिच्युएशन असेल तर तुम्ही खाऊ शकतात, पण जाणून बुजून जर तुम्ही खाल्लात तर त्याचा जो लाभ होणार असेल त्या सेवेचा तो थोडासा आपल्याला कमी लागतो. बघा, जर महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर बरेच लोक अजूनही असे आहेत की महाराजांची मूर्ती आणली, फोटो आणला, तो देवघरामध्ये ठेवला, झाला आता सगळं. फक्त दिवसा उठून किंवा दिवसभरातून एकदा 5 मिनिटं काहीतरी स्मरण करायचं, बस. आता स्वामी तुम्ही मला पावा किंवा स्वामी तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा. फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वामींची मूर्ती आणतो, फोटो आणतो. अशी पद्धतीने जर तुम्ही फोटो आणि मूर्ती आणली किंवा अशा पद्धतीने सेवा केली, अशा पद्धतीने 5 मिनिटं कुठून तरी महाराजांना तोंड दाखवलं तर काहीच घडणार नाही. महाराजांची मूर्ती आणि फोटो आणत असताना मनातून ती तळमळता पाहिजे. आता समजा तुम्ही फोटो आणलेलाच आहे तर प्रत्येक गुरुवारी त्याला अभिषेक झाला पाहिजे. जर अभिषेक करत नसाल तर मग किंवा महाराजांचा फोटो स्वच्छ साफ करत नसाल तर लक्षात घ्या, महाराज तुमच्यावरती कधीच प्रसन्न होणार नाही. जसं की मी आज अंघोळ केलेली आहे, मला खूप प्रसन्न छान वाटते आणि मग मी महिनाभर अंघोळ केली नाही, महिनाभर जर अंघोळच नसेल, बाकी काहीच नसेल तर कसं वाटेल? तुम्ही सांगा स्वतःला. तसे ते आपले देव आहेत, या विश्वाचे सर्वस्व ते आहेत. त्यांना प्रत्येक गुरुवारी हा अभिषेक घातलाच पाहिजे. वेळ असो किंवा वेळ नसो, काहीही करून तेवढा वेळ काढावाच लागतो. आणि जर मूर्ती असेल तर त्याला आवर्जून अभिषेक घालायचा असतो आणि जर फोटो असेल तर तो प्रत्येक गुरुवारी स्वच्छ पुसून त्याची आपल्याला पूजा करायचीच असते. एक दिवस लवकर उठा किंवा एक दिवस थोडासा जास्त वेळ द्या, काही करून जास्त वेळ काढा, मात्र गुरुवारच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक झाला पाहिजे. बरेच लोक असे आहेत मी माझ्या आजूबाजूलाही बघते, फक्त मूर्ती आणून ठेवायची. बघा, मूर्तीला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही सांगाल ते रिपीट करताय, पण मनापासून सांगते की मूर्तीला अभिषेक घालत चला प्रत्येक गुरुवारी, असंख्य पटीने त्याचाही तुम्हाला लाभ होईल. ठीक आहे. यानंतर बघा,
आपण महाराजांना मसाज गुरुवार आहे हार घातलं, फुलं अर्पण केली. कित्येक वेळा असं होतं की 2-2 दिवस ती फुलं तशीच पडून असतात, हार पण तसेच पडून असतात. सुकलेली जी फुलं आहेत, ही सुकलेली फुलं कुठलाही लाभ देत नाहीत किंवा सुकलेली जी फुलं आहेत ही कुणालाही प्रिय नसतात. जेव्हा सुगंधित फुलं आपण अर्पण करतो ती सगळ्या देवांना अगदी आपल्याला ही प्रिय असतात. आपण ही आवडीने ती फुलं बघतो, आवडीने त्याचा सुगंध आपण घेतो. पण सुकलेली फुलांचा तुम्ही सुगंध घ्याल का? तर नाही, ती कुणालाच आवडत नाही. जर तुमच्याही देवघरामध्ये अशी 2-2, 4-4 दिवस हार तसेच ठेवत असाल, 2-2 दिवस फुलं तशीच ठेवत असाल, तर केलेल्या सेवेचा इतका लाभ होणार नाही. आज हार घातला, संध्याकाळी जर तो सुकलाच तर तो संध्याकाळीच काढा, किंवा आज हार घातला दुसऱ्या दिवशी तो सुकलेला आहे, सुकलेला असो किंवा नसो, कधीही उष्टाहार ज्याला म्हणतो तो कधीही ठेवायचा नाही, तो दुसऱ्या दिवशी आवर्जून काढायचा आहे. त्याचबरोबर महाराजांच्या समोर आपण जी अगरबत्ती लावतो तिची जर विभूती आजूबाजूला पडलेली असेल तर तीही वेळोवेळी साफ करायची असते. आणि ही विभूती जी आहे ही एका पुडीमध्ये किंवा एका पिशवीमध्ये एखाद्या डब्यामध्ये साठवून ठेवायची असते. जेव्हा ही बाहेर जातो तेव्हा ती विभूती कपाळाला लावायची असते. कधी जर खूप नकारात्मकता वाटत असलं, अशक्तपणा वाटत असेल, खूप त्रास होत असेल, काहीतरी इडापिडा मागे लागलेली आहे, काहीतरी आजार झालेला आहे, काहीतरी व्याधी मागे लागलेला आहे, अशा वेळेस ती विभूती जी आहे ती थोडीशी पाण्यामध्ये टाकून ते पाणी जे आहे ते म्हणजे तीर्थ जे आहे ते प्राशन करा. अंघोळीच्या पाण्यात थोडीशी विभूती घाला. यानेही असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल. मग अत्यंत साधा आणि सोप्या पद्धत सांगितलेला आहे कुठल्या चुका करायच्या आणि कुठल्या चुका करू नयेत आणि कुठल्या गोष्टी महाराजांच्या बाबतीत आपल्याला करायच्या आहेत. आशा करते की तुम्हाला सगळ्याच गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील. याच्या पुढे जर अशा काही चुका तुमच्याकडनं, याच्या आधी जर अशा काही चुका तुमच्याकडनं घडल्या असतील तर याच्या पुढे त्या चुका ज्या आहेत त्या थांबवा. मनापासून सेवा करा. नक्कीच महाराज साथ देतील. किती कठीण इच्छा असतील त्या पूर्ण करतील. महाराजांची कृपा प्राप्त राहील आणि महाराजांचे आशीर्वादही तुमच्या पाठी भरभरून राहतील. फक्त विश्वास ठेवा, निष्ठा ठेवा आणि निष्ठेने महाराजांना आवाज द्या. महाराज नक्कीच तुमच्या आवाजाला, तुमच्या हाकेला धावून येतील. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.